अविश्वास ठरावाच्या वेळी मला बोलायचं होतं. राजशिष्टाचारानुसार सगळे बोलले, पण मला जाणीवपूर्वक बोलू देण्यात आलं नाही, अशी खंत व्यक्त केली आहे नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंडेंनी. अविश्वास ठरावानंतर झी 24 तासशी बोलताना त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. मला सर्व आरोप खोडून काढायचे होते. मी कधीच कोणाला उद्धट बोललो नाही, असं ते म्हणाले. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी. स्वतः तुकाराम मुंडे झी मीडियाशी बोलणार आहेत. सर, काय भावना तुमच्या असणार आहेत ह्या पूर्ण अविश्वास ठरावाकडे कसं बघता? नाही, अविश्वास ठराव आणायचा की नाही, तो पास करायचा नाही की हा जनरल बॉडीचा विषय आहे, त्यांच्या अधिकारातला आहे. त्याच्यामुळे त्यांनी तो घेतलेला आहे आणि त्याच्यावरती वोटिंग करून तो शासनाकडे जाईल. कसं बघतो हा अविश्वास ठराव येईपर्यंत ह्या जे आरोप झाले त्या आरोपांकडे कसं बघतो? नाही, मुळामध्ये जे आरोप झालेले आहेत ते तथ्यहीन आहेत आणि म्हणून मी जनरली आपली महासभेची प्रोसिजर अशी असते की एखादा प्रपोजल ज्यावेळेस येतं त्यावेळेस प्रपोज केलं जातं, त्याच्यावरती मग वेगवेगळे पदाधिकारी आहेत ते बोलतात, त्यानंतर आयुक्त बोलतात, त्याच्यानंतर शेवटला महापौर बोलतात, तर मग नंतर त्याचं वोटिंग व्हायचं असेल तर वोटिंग होतं. अशी तिथली प्रोसिजर आहे. पण आज ज्यावेळेस प्रपोजल आलं त्यावेळेस प्रपोजलवरती सादर केलं गेल्यानंतर इमिजिएटली ते कोणतंही न बोलता वोटिंगला टाकलं गेलं. त्यावेळेस मी महापौर महोदयांना, जे की पीठासीन अधिकार आहेत, त्यांना म्हणलं की मला बोलण्याची संधी द्यावी, परंतु त्यांनी ऐकलं नाही आणि मग नंतर देतो असं सांगितलं आणि नंतरही मला संधी दिली नाही. कारण ते जे बोलले आहेत त्याच्यामध्ये तथ्यांश नव्हतं असं मला वाटतं आणि म्हणून त्या अनुषंगाने मी माझं मत मांडणार होतं, माझं म्हणणं मांडणार होतं, पण ते मला संधी दिली गेली नाही, त्याच्यामुळे मला तिथे बोलता आलं नाही. सर, काय मत आहे आता? मीडिया आहे समोर तुमच्या, काय मत आहे, काय बोलायचं आहे तुम्हाला? नाही, मुळामध्ये ज्या गोष्टी त्यांनी म्हणजे त्यांनी काही 7-8 मुद्दे मांडले, पण त्याच्यातले ठळक मुद्दे असे होते की पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली नाही किंवा पदाधिकाऱ्यांना वेळ दिला नाही किंवा कामं थांबलेली आहेत, कामं होत नाही आहेत, फक्त डिसिप्लिन काय कामाची, असे त्यांचे मुद्दे होते. तर पदाधिकाऱ्यांना सन्मान दिला नाही हे मुळातच चुकीचं आहे की त्यांना जो यथोचित सन्मान असतो तो मी त्यांना दिलेला आहे, तो पूर्ण जो प्रोटोकॉल असतो तो मी पाळलेला आहे. आणि दुसरा जो मुद्दा होता त्यांचा की मी त्यांना वेळ देत नाही, तर मी त्यांना ज्या वेळेस त्यांनी माझ्याकडे आले त्यावेळेस मी त्यांना वेळ दिलेला आहे. विकास कामं रखडली आहेत. मी आल्यापासून करप्शन जरी कमी झालं असेल आणि त्याच्यावरती कारवाई होत असेल, अधिकाऱ्यामध्ये डिसिप्लिन आली असेल, पण कामच होत नसेल तर हे काय फायद्याचा, हा एक रोष होता. तर मुळामध्ये फॅक्ट अजून वेगळे आहेत. मी 2 मे 2016ला जॉईन झाल्यानंतर आजच्या डेटपर्यंत जवळजवळ 180 कोटीचे कामं एकतर कंप्लीट झाले आहेत किंवा कंप्लिशनच्या स्टेजला आहेत. मनीषसह कपिल राऊत, झी मीडिया, नवी मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.